तर आमचा माईक हरवलेला आहे. परीचे बाबा खूप चिडलेले आहेत. बरं इथंच बघून जर जरा नाच की गोटल्या शर्ट वर आला माइन माइन तेरे को हो गए ठरलेलं गाणं. नमस्कार सर्वांना, गणपती बाप्पा मोरया. तर आज आहे दीप अमावस्या आणि दीप अमावस्यासाठीची सगळी तयारी माझी झालेली आहे. म्हणजे खीर, मसाले भात आणि आमटी अशी सगळी तयारी मी केलेली आहे. आता फक्त परीचा आवरून आलं की तिला ओवाळून वगैरे सगळं घ्यायचं आहे. ठीक आहे. बघा चुटकीनं मस्तपैकी आज देवपूजा केली आणि देवपूजा करताना तिचे हार बघा. हात दाखव जरा आणि तो हात दाखव. तर देवपूजा करताना नेहमी ती तशी करते. हा सगळा पसारा जो झालाय ते आवरा लागला. हा एक स्टडी रूम आहे तिची. तिला स्टडी रूम म्हणायचं नाही, याला स्टडी बॉक्स म्हणायचं याला. मोठं बाळ आहे ना, ते आतलं सगळं आवरा लागले. तर मी सगळीकडचं लोटून काढले. जो माझा जो टेबल आहे तो आता मी आवरणार आहे इथला. हे बघा माझं बाळ जे रोज काम करते फरशी पुसायचं ते आज पण करायला. हे की नाही बाळा? तर मित्रांनो, माझं काम आहे लोटून काढायचं आणि त्याचं काम आहे फरशी पुसून घ्यायचं आणि माझ्या बाळाचं काम आहे ते म्हणजे देवपूजा करायचं. अशी कामं आम्ही वाटून घेतलेले आहेत, त्यामुळे कामं आमची पटापटा होतात. सुद्धा तुमच्या फॅमिलीमध्ये जर असं नियोजन करत असाल तर कमेंट बॉक्स मधून सांगा की येस आम्ही सुद्धा हेच करतो. तुमच्या कामाचा पार्ट कुठला आहे सांगा, म्हणजे झाडून काढणे, फरशी पुसणे की देवपूजा करणे, हा कमेंट बॉक्स मधून सांगायचं. तर मित्रांनो, पूनमने जे आजचा बेत केलाय ना तो म्हणजे मसाले भात, शेवळ्याची खीर आणि भजी. अगाय कडक कडक बेत झालाय, कडक. आणि एवढी भारी केली ना शेवळ्याची खीर पूनमने, मजा आगाय मजा. तर आता सगळे दिवे पुजायचे आहेत. तर परी इथे सगळे दिवे काढून ठेवाले. बाळानं माझे सगळे दिवे पण त्या उलट्या ठेवायच्या नाही. ठेवू नको त्याला, हे होते. हां. आणि मी इथं परीनं सुंदर अशी देवपूजा पण केलेली आहे. ती छान देवपूजा केल्या बघा बाळानं माझ्या. तर आज दीप अमावस्या असल्यामुळे घरातील सगळे दिवे पुजायचे असतात आज. आणि बाळाला पण, आपल्या मुलगा असू दे मुलगी असू दे, बाळाला पण कणकेच्या दिवानी ओवाळतात. 5 करा 7 करा 5 नाही 7, 11 किंवा 21 दिवे करायचे आणि त्याच्याने ओवाळायचं. माझ्याकडनं गडबडीत सगळ्या आवऱ्याच्या नादात कणकेचे दिवे विसरलेत. इथं मस्तपैकी तयारी करायलोय. दिवे ते मस्तपैकी ठेवलेत सजावट. तर इथं मस्तपैकी मी असे कणकेचे दिवे बनवत आहे. असे कणकेचे दिवे बनवले, छोटे छोटे 7 दिवे बनवत आहे. पुणे हे का केलीस काय? अरे आज दीप अमावस्या आहे ना, बर. मग घरातले सगळे दिवे पुजायचे असतात. आणि आपल्या घरी लहान मुलं कोण पण असू दे, मुलगा असू दे मुलगी असू दे, तर त्यांना सुख समृद्धी मिळावी आणि देवाकडं असं त्यांना चांगली बुद्धी मिळावी आणि यश मिळावं प्रत्येक गोष्टीत, असं मागायचं असते. ओके, म्हणजे हे थोडक्यात पॉझिटिव्ह वाईब्स साठी. ओके, खरंच दिवे बिवे लावल्यावर किती पॉझिटिव्ह वाटतं, आहे की नाही? आज घरातले जेवढे दिवे आहेत सगळे पुजायचे असतात. अरे पिल्या नको नको नको, पाया नको पडू. असू दे, मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. माझं बाळ खूप शिक पिल्या, खूप मोठी हो. देव चांगली बुद्धी देव. देवाला नमस्कार कर आणि सांग मला चांगली बुद्धी दे, चांगल्या मार्गावर मला ने. तर मित्रांनो, स्कूलमधून जस्टच मी आलोय आणि आल्या मला एवढी भूक लागला ना, पण मला जेवायचं नाही आहे, मला चहा बिस्किट खायचं होतं काहीही करून. त्यामुळे मी चहा बिस्किट खायला लागले, कारण चहा बिस्किट खाण्याची तलब झाली होती मला. आणि ह्या ज्या आमच्या मॅडम आहेत त्या आता शूट आहे साडीचं, त्यामुळे आवरत आहेत आणि त्या मॅडम गबाळा करत आहेत. त्यांचा आवडता छंद गबाळा करणे. अरे हे दाखव जरा बघू, इकडं बघ. हो माय गॉड, अजून जरा खालीपर्यंत पाहिजे होती. मित्रांनो, मला येऊन 10 मिनटं झाली, मी गाडीत येऊन बसून 10 मिनटं झाली मला, पण पूनम अजून सुद्धा आलेली नाही आहे. माझी चुटकी आली तिच्या मागणं, पण अजून ती आली नाही आहे ना पिले? आले फायनली आलेली आहे पूनम. टाळ्यांच्या गजरात पूनम यांचं स्वागत करा मित्रांनो. चला लय वेळ झाला. एक साथ 3 तालिया, टक 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 टक. हा, कारण आमच्या हातात कॅमेरा आहे ना. काय ग काय काय? तेरी गाड़ी है बट तेरा लक्ष्य नहीं है गाड़ी पर. मेरी गाडी नाही होता है पिल्या, हम सबकी गाडी होता है. बट नाम पर तो तेरे है ना. तर आम्ही फायनली चाललेलो आहे, पण आता अंधार पडायला आलाय
त्यामुळे जराशी भीती आहे जाऊन पटकन एका तरी साडीचं शूट व्हावं, कारण गणेशला स्कूलमधनं यायला वेळ होतो, येणार आणि मग आम्ही जाणार, जरा प्रॉब्लेम होतोय. आणि दुसरी गोष्ट त्यांना बाहेरच शूट पाहिजे, घरी शूट नको आहे त्यांना, कारण काहीतरी ओपनिंगसाठी ते तो व्हिडिओ त्यांनी वापरणार आहेत, त्यामुळे मला बाहेरच जाऊन शूट करायला पाहिजे. आय होप जाईपर्यंत अंधार पडायला नको. नाही पडू. गणेश म्हणतोय म्हणलं ये, कारण गणेश चालवणार गाडी चालवणार गणेश. कारण जेव्हापासून माझ्या पूनम माझ्या लाईफ मध्ये आल्या की नाही मित्रांनो, तेव्हापासून अंधार माझ्या लाईफ मधला गायब झाला. क्या ही बोले. पिल्या पळत जा काय, आणि इथनं कुरकुरे आणि हे चिप्स काय मिळतील त्या, कशाला आणि त्यात आणि दोन दोन पुढान हे धर. मम्मी असं सीट जाऊन बेल्ट ये लाव. baby. त्याला काय होते सीट बेल्ट लाव मॅडम. तुझं मॅडम सीट सॉरी बेल्ट लावा. गाईज, तुमच्या सोबत बोलण्याच्या नादात मी सीट बेल्ट कधी कधी लावायचं विसरते, पण माझा नवरा नाही विसरत, कारण त्याला माझी काळजी आहे. पाणी सांडेल इकडे दे. नाही हे केले की, तर परीचं हे टमरेल जे आहे, टमरेल नव्हे टमरेल. टमरल मी उगाच म्हणते, परी म्हणते मम्मा असं नाही ग तसं टमरेल ग मम्मा. काय थांबवायचं? हा थांब पटकन जाऊन दे. अगं शॉर्ट्स काय होते पिल्लू, ए जा की. परी आमच्या उडीला असता, परीला मला काहीतरी असं वेगवेगळं काहीतरी एक्सपेरिमेंट करायला. ए जा पिल्ला, जा की परी. बाबा जाऊ द्या की. बाबालाच पाठवणार, कारण तिला शॉर्ट्स घातलं की आवडत नाही. आता इथून पुढे तर काय घेणारच नाही. नाहीये मी. चिप्स आणि हे काय मिळतील त्या कुरकुरे चिप्स, पिकनिकला जायला हे दे की. चालतंय. मोबाईल दे. मोबाईल दे, माझं सर्व्हर डाऊन आहे बँकेत. पिकनिकला जायला तर घेतो की, खरं इथलं इथं आपल्या माणसात नाही बाई. तर मग तिला तर मी ठरवले की शॉर्ट्स घेणार नाही, कारण मोठं झाल्यावर घालायला मिळत नाही, त्यामुळे मला वाटतं की तिने आता घालावं. पण ठीक आहे, तिला आवडत नाही तर आवडत नाही, चांगलीच गोष्ट आहे तशी. आवडत नाही ही चांगली गोष्ट आहे पिल्या. फक्त मला कसं एक मुलगी असते, मग तिचं लहानपणी हाऊस करावी असं एक मनात असते, त्यामुळे मी मागं लागते, बाकी काय नाही. मला चांगलं वाटेल किंवा आय एम प्राऊड ऑफ यू की तुला त्या गोष्टी आवडत नाहीत. पण आज घातल्या, कारण आता सगळेच कपडे तिला शॉर्ट्स व्हायला लागलेत, म्हणजे गिड्डे व्हायला लागलेत, त्यामुळे तिला म्हणले की रेग्युलर यूजमध्ये किंवा आपण आपलं तिघं चौघं कुठं जात असेल तर घालत जा असं तिला सांगितलं, त्यामुळे आज घातले तिनं. तर गणेश गेलाय आता काहीतरी खायला आणायला, कारण परीला आम्ही नेतोय बाळाला, आणि खायला मग बाहेर कधी कधी लक्षात नसते काहीतरी घेऊन जायचं, पण आज मी लक्षात ठेवलं होतं की बाहेर जाणार असेल तर परीसाठी काहीतरी घ्यावं. हा प्या, तुम्हाला लगेच ताण लागली परीला. आवडलीस लगेच परीनं घेतले, असं होतंय ग, लहान बाळाईस तू होणार की तसं. तर मग परीसाठी काहीतरी घ्यावं म्हटलं, बिचारी कायम तिला नेतो, कारण आम्हीच गडबडीत असतो, त्यामुळं एक डोक्यात पण नसतात त्या गोष्टी. पण आज लक्षात ठेवलं होतं मी, काही येऊ दे परीला एक पुडा का होईना घ्यावा. एक पुडा नाही ग, एक म्हणजे एक कसं पिल्या, बाबा किती आणतोय त्याच्यावर आहे. मी एवढे छोटे छोटे पुढे आणलाय बाबांना. नाही लांबनं छोटे वाटायलेत ग. तर तिच्या बाबांनी तिच्यासाठी चिप्स आणलेले आहेत. बाबा टॅनटॅन. रिंग सांगा. तर हे आणलेलं आहे आता गणेशनं परीसाठी. माझ्यासाठी काय आणलास? तू तर आहेसच रे, तू असं पण नाही म्हणलास तर मी तुला घेणारच आहे. चल तर तिथं गेल्यावर भेटूया आता. थँक्यू पिलो. बाबाला देतो का तुला? तोंडात घालू का? नाही असं कसं करताय हो? हे सॉल्टेड की, हे कसलं आहे? साधा वाटतो, कोणी नाही वाटत. प्लेन सॉल्टेड आहे. हे घे पिला, तू चालू कर. हा हे बरं आहे. ते काय ते कुठं कुठं साल्ट लावलेलं वाटतं. या खायला. या खायला लवकर, कॅमेरामधून बाहेर पडत या. तर मित्रांनो, काय वैशिष्ट्य आहे कुणास ठाऊक, असं चिप्स एक दोन खाऊन चाईन पडत नाही, असं खाल्लं का नाही सारखं सारखं खाऊ वाटते. पण मग आम्ही खायला लागले की महिला पुरायचं नाही. त्यामुळे मी शांत बसले. नको पिल्या, तू एवढे दिलदार आहेस पिल्या. आय लव्ह यू पिल्या. जन्माला यायच्या आधी तूच खायला देत होतीस. जन्माला आल्यावर पण मीच देत होतो, आणि जन्माला यायच्या आधी पण मीच देत होतो पिल्या. बहुत गहरी बात बोली तूने, बहुत गहरी. पिल्या, आय लव्ह यू पिल्या. I love you too, mama. I love you, Baba. आय लव्ह यू टू पिल्ली. आय लव्ह यू पिल्या. I love you too, mama.
आय लव्ह यू. आलं मी सोन्या. कुठलं शोंड्या? आय लव्ह यू. आम्ही कॅमेरा समोर इष्ट आहे का तुम्ही? आय लव्ह यू छोटं मोठं पिल्लू. पिल्ला सगळं छोटं छोटं. बाबाला नको आहे. सगळं काय मोठं मोठं खात्यानं चुरा देते मला. नाही हे पुढा फोडल्या तुला विचारले तिनं काय पोरगीला माझ्या काय बोलला बिल्लास? पोरगीला तुला बोलायला पाहिजे. अरे गो गो लय उकडाले रे. ऐसी लावलाय बाळा. अरे पण उकडाले. ओ काय तर उघडू? हा उघडा पिल्ला ते एकदा संपवा सगळं. काय तू तुझं मन राहणार आहे राहणार सगळं नाही तेच संपल्याशिवाय. की. क्रीम अँड ऑनियनचं उघडू. हा क्रीम अँड ऑनियन. क्रीम अँड ऑनियन उघड नाहीतर क्रीम अँड गार्लिक उघड. ए पिल्या विचार नको फडशा पड तू. टोमॅटोची उघडू? हा हा उघड. टोमॅटोची. येस. मित्रांनो ऑलरेडी लेट झालाय आणि पूनम तर आपली पोड पोड पोड. आपली पोरं आपली पोर एकच असो. ऑलरेडी लेट झालाय आणि पावसाची सुरुवात झालेली आहे. एकतर लवकर सनसेट होईल म्हणून याची भीती आहे आणि आता पाऊस पण सुरू झाला आहे. म्हणजे दोन अडचणी तर आलेल्या आहेत आम्हाला मित्रांनो. जर पाऊस थांबला तर पटकन जाऊन शूट करता येईल असं असं झालं. काहीतरी जुळणी लावायला पाहिजे. खरंच की. है की नाही? आणि आता भावाला फोन केलता कारण जाता जाता रस्त्यातच तो म्हणजे गोटा आहे त्याचा तर त्याला फोन केलता. म्हटलं 2च मिनिटात थांब येतो तर आहे या अवस्थेत तो येणार आहे म्हणजे शेताच्या कपड्यावरच तो येणार आहे. बघूया थांबलोय आम्ही त्याची वाट बघत. म्हणजे आता त्याची वाट बघत थांबले त्यात आणि लेट होणार आहे. इथंच आहे 2 मिनिटं में आएगा मेरा भाऊ. हा मेरे भाऊ को कुछ मत बोलना. हा तेरा भाऊ स्पायडरमॅन नाही हाँ. है. गोटे का स्पायडरमॅन. गोट्यातला स्पायडरमॅन. मम्मी का बोली गोटे का म्हशी मान आहे. मशीमॅन. मशीमॅन. तिथे थांबलोय तू शेताकडनं ड्रायव्हिंग. बैठे बैठे क्या करे शुरू करे कुछ काम गिरमिट कर. लेके प्रभु का नाम. गाणं म्हण. मवर ना मला येत नाही गाणं. गणू गाणं म्हणायला सांगितलंय तुला. मग म्हण की गणू गाणं. मायन मायन तेरे को हो गे ठरलेलं गाणं हे सगळ्यांचं. मला वाटलं मुलीच म्हणतात पण मुलंच बोलन तेरे. हे गाणं एवढं परफेक्ट येत नाही. मला पण नाही येत. मायन मायन तेरे मायन मायन ह्यात मायन झालं. मंजूजी संग लागा टन, ग टन, टन, ग आलं टन, माझ्यावर टन, चल. टन, टन, टन. म्युझिक म्हणतात ते. हा. ग आलं माझ्यावर चल. मी म्हणतो music. हा. ग आलं माझ्यावर. म्हण मग. गोरी 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 कभी कभी कहीं गोरी कहीं गोरी चोरी चोरी गोरी, कालू चुप कालू चुप कालू के कालू. तुम सुना करो प्यारी प्यारी बातें बातें किया करो पर यूं ना मिलना किसी से कभी हमारे सिवा. म्हण गोरी गोरी र म्हण चल. सिवा सिवा व आलं रे. शिवा व म्हण पिले चल. मुली बघ. पाऊस तर उघडलेला आहे मित्रांनो. म्हण पिले तुला लिंबू टिंबू अर्धा अरे सूर्य बघ कसा दिसायला लागला. माझ्यासाठी आला तापालाय बघतो. गाण्याचं नाव बोलू. सगळं ढग बाजूला गेले आणि तेवढाच सूर्य वर आलाय. तिचं गाणं ऐक. हा वाजते. वाजते. काय वा वाजतं? गाणं मला पहिला मला काय म्हणली की अर्ध्यातनं म्हणू का म्हणलं हा पिल्लू तू लिंबू टिंबू अर्ध्यातनं म्हण. मला गाणं आठवणं मला हे आठवलं शब्द आठवलाय वाजते. तिला काय आपण शब्द काय ना खेळाले. वाजते तेरे वाजते पल्लक. तेरे आलं रे मग पहिला. असं तिला मी हे केलं रे बरं ठीक आहे. लिंबू टिंबू. फ्रेश मॅकडम. हॅलो अरे एक इकडे पुढे बाहेर तरी की रोडवर लगेच लागूनच थांबलोय. मंदिराजवळ आहेस तू. कुठे गेलायस? बरं थांब आलो. अलीकडे आहे आम्ही. चला. तर भाऊ थांबलाय आमच्या पुढे जाऊन. तर भाऊ तिकडे थांबलाय हिच्या. तर भाऊ थांबलाय तिकडे पुढे आणि आम्ही थांबलोय इकडे त्याची वाट बघत. वाट बघत तो पुढनं कुठनं तर गेला गेला असणार आहे. होय इथले रोड एवढे माहित नाही येत ना आम्हाला. एकच रोड जो भावानं आम्हाला गाडी शिकवताना नेलता तोच फक्त माहिती आहे. माहिती आहे. होय. इकडं पुढं रोड आहे ते मला माहिती आहे की. हा बरोबर तुला माहित असणार पिल्ल्या तू दूध घालायला जात होतीस ना. दूध घ्यायला जात होतो परत तिथं आमची बस येत होती. हा राईट. तर परीची जुन्या स्कूलची बस पण इथनं जात होती इथून आणि भावाबरोबर किंवा पप्पांबरोबर दूध घालायला पण ती जात होती घराघरात. पुढे थांबलाय. अरे पप्पा पण आहेत. बोंबला. पप्पा
हॉबी आहे. गाडी घेऊन जाणार आहे पप्पा. असं आहे ते. येस. मग आपल्याला गाडी तर इथं थांबलेत, पप्पा पण थांबलेत आणि भाऊ पण थांबलाय. गाडी घेऊन टू व्हीलर घेऊन जाणार कोण टू व्हीलर घेऊन जाणार? पप्पा. अच्छा हा मला वाटलं. तर इथं थांबलेत आणि आम्ही आता जाणार. भाऊ आलाय शेताच्या शर्टवर. रोबोट रोबोट कस फिरते. पप्पानी बघितला नव्हता कॅमेरा. भावाला बघणार आहे काय? गोट्यातल्या शर्टवर आला. ए भावा, किती भाव खातोयस रे भावा. गोट्यातल्या शर्टवर आलायस. मग जरा नाच की. मग जरा नाच की गोट्यातल्या शर्टवर आलायस म्हणून. भाऊ आतरिंगे जाईयो. त्याला गाणं पण म्हटलं तर गाणं वेगळं, डान्स जर म्हटलं तर डान्स वेगळा. हे सगळं अँटिक पीस असते त्याच्याकडे. असं साधं पीस काही नसते. किडे आहेत त्याच्यात. किडे मी सारखं म्हणते त्याच्यात किडे आहेत किडे. प्रीत्या एवढे पुढे खाल्लेले आहेत आम्ही. बरं खाल्लंय मी संपूर्ण खाऊन ठेवला तुला. नाही रे, मी शाळेत तसंच आलोय त्यामुळे मला भूक लागलेली. मी पण दिवसभर गणेशनं काय खाल्ला नाही म्हणून मी पण दिवसभर खाल्लो नव्हतो. तोंड बघ सुकले तिचं खाणं खाऊन. उपाशी खाऊन तोंड सुकले बघ तिचं. मी जरा लाली पावडर केले ना काय त्यामुळे घे? टवटवीत. सांग की. आपल्याला इथे किती वेळ लागणार आहे? एक 2 तास. नाही रे का रे? तास 1.5 तास लागते ना. पण जेवढा अर्धा. टाइम होईल तेवढा मला चांगला. का? कारण माझं असंच पुढे जाऊन गाडी घेऊन यायची टू व्हीलर. वा म्हणून तू आलायस रे भावा. लय हुशार आहेस, लय हुशार. हमने सोचा भाऊ हमारा इतना ये काय म्हणतात रे. थांबा मला शब्द आठवला. इतना दरिया दिल है भाऊ हमारा. नाही भाऊ का दर्या ही खोले. बाकी दिल काय रे. चलो हे होय. तर फायनली आम्ही रोडला लागलेलो आहे आता. हिरवागार निसर्ग. पुणे तिला कॅमेरा वळवायला. गणू ए कॅमेरा वळवला की रे बघ. बरं या निसर्गाला बघून तुम्हाला कुठलं गाणं आठवतं प्रत्येकाने एक सांगायचं. मी सांगू हा. हिरवा निसर्ग हा भोवती. का माझ्या मनातलं म्हणलास हे नाही गाणं दुसरं सांग. हिवरा निसर्ग. तुला कुठलं गाणं आठवलं बिल्या. मी म्हणू काय? हा. चांद मातला. राहू दे गणेश. गणेश राहू दे. हे बरं थांब मी तुला कुठलं म्हणतो. आठवलं प्रीतम. मला तर डोंगर बघून गाणं आठवलं. सांगू का कुठलं? निसर्ग राजा ऐक सांगतो. कोणी माझ्या मनात. प्रीत्या पुढं पण सुरात चालीत गाणं म्हणायचं असते. प्रीत्या तुझ्या स्टाईलनं गाणं म्हण. तुझ्या स्टाईलनं गाणं म्हण. हे इथं पण शूट होऊ शकते की. हे इथं पण शूट होऊ शकते. मला कुठलं गाणं आठवलंय सांग. हा. काळ्या मातीत मातीत. काय रामलिंगला जायचं. हा. प्रीत्या हे गाणं कुठलं पुढं आहे? काय आलं काय? इस्लामपूर. माहिती बहेला रामटेक रामटेक. बहेला बहेला. हा. काय सीन आहे रे. जाऊया काय उद्या सांग. हे. खतरनाक पाण्याचा लागता. प्रीत्या ह्याच्या पुढचं गाणं काय आहे. कशाचं? काळ्या मातीत मातीत माती काळी. नाही, नाही. पुढचं गाणं काय गाणं आहे प्रीतम. टिपण काय हा. टिपण चालते टिपण चालते काय शेतामध्ये. काय गाणंच येत नाही. ते डोंगर बघून तेवढं मला एक गाणं आठवलं पुन्हा. लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला. लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला. ठाकर गडी तिथे कधी नाही गेला. हो ठाकर गडी तिथे कधी नाही गेला. लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला. ना 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 वा, 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 वा. ना 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 ना. हाती गेलो बस गणू आपलं तू 3 मिनिटाचं गाणं म्हणशील. टक 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 टक. बरं इथंच बघून जर दिन दिन दिना दिन 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 हे जागा जरा, भाऊ जागा जरा. हे कशाला बघून आठवलं तुला प्रीतम. असंच कारण आता शूट करणार आहेस तू. गणू हम इधर ही कहीं पे रुके थे. हा, इथेच की. गाडी कुठे लावायची? अरे पण हे वाढलंय. हे छोटं होतं त्यावेळेला. होय. गाडी कुठे लावायची? इथं इथं पुढे जागा आहे की. प्रथम गाडी कुठे लावायची? तिथं पुढचं गाडी रोडवर लावायची. ते उजव्या साईडला वाट दिसते बघ जरा. अरे गणेश पण शूट करायचं कुठं आहे. मग काळी माती आहे सगळी. थोडं तरी झाडी पाहिजे की. अरे वैरी बाबा लगेच कुठे काय कुठे हीच काय वड खाली दाब खाली अजून जरा जाऊ दे खाली. रिव्ह्यूज मारू. रिव्हर्स लावू दे की. आतो आहे. हा कोण आहे आता.
रिवर्स लगा सकते हो यहाँ पे. काचा खाली मी सांगतो. तर भाऊ रस्ता सांगायला उतरलाय. रस्ता नाही पार्किंग सांग. साधारणात घे हात साधारण. येऊ दे 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 येऊ दे. उलट मारा उलट मारा मारा मारा. हा जाऊ दे की रिवर्स. थांबू नकोस गाडी. उलट मारत माग घे. बघ जाऊ दे. इथं दिसते का नाही तुला? इथं दिसत नाही? जाऊ दे. अरे मी असते. मी असते भिंगरीसारखी गाडी लावली असते एका मिनिटाच्या आत. म्हणून तर नाही लावली. ए मी पण काचवर करतो. चलो चलो ऊन पडे तोपर्यंत व्हिडिओ करते. हे आम्ही फायनली शूटसाठी खाली उतरलेलो आहे आणि पूनमचं काय आवरत नाही लवकर मला चपलाच आठवणत परी. आहे. तू घातल्यावर कळालं मला. नशीब पिलून माझ्या चप्पल घालून आलती म्हणून तिला कळालं की चप्पल ही हे पण घालायची आहे. चप्पल आहे मला परीनं घातल्यावर कळालं. तेवढी हुशारच आहे माझी बायको आहे की नाही मित्रांनो. जुगाड बघा जुगाड काय करायलास. जीन्स घालण्याला पाहिजे होतं कोण मी. का मग पळणार होतं मी. मग पळायचं काय तुला पळायचं जीन्स घालून घाल यात पण पळ की नाही पळत. पळ काय कुसरा कुसरा पळ. ए होया क्या झालं का नाही. हां चलो तर मित्रांनो फायनली पूनमचं झालेलं आहे आणि आता आम्ही शूटला स्टार्ट करतोय. सुरुवात झाली की नाही? हां चल 5, 6, 7 स्टार सगळं करू. एकच मिनटं पूनम. साडीला लेबल चिटकवलं माझ्या हातात चिटकवलं. तुम्हाला इथला ॲटमॉस्फिअर दाखवतो. हा 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 कडक आहे की नाही कडक. खरोखर नाही असं वाटतं की निसर्गाच्या सानिध्यात आलो आहे. आणि हा जो रोड आहे ना मित्रांनो तो समडोळीला जॉईन होते. हा सांगलवाडी टू समडोळी. तर मित्रांनो फायनली आमचं इथलं शूट झालेलं आहे आणि वारं बघू शकता तुम्ही. एवढं भारी वारं सुटले ना असं वाटलं अजून थोडं चिप्स वगैरे असते ना खाल्ले असते. पण दुसऱ्या साडीचं पण आता शूट करायचं आहे. कारण इथं जवळच आता आम्ही गोट्याच्या जवळच आलोय. तर गोट्याच्या तिथे एक रूम पण आहे. तिथे मी पटकन चेंज करून घेणार आणि पटकन येऊ परत. पाठीमागचा नजारा बघा. पाठीमागे कदाचित तुम्हाला मे बी डोंगर दिसत असेल. ह्यात मस्त वाटायला इथं मस्त. तर मित्रांनो आता आम्ही आमचं शूट कंप्लीट झालेलं आहे आणि पाऊस सुरू झाला आहे. बरोबर आमचं शूट झालं आणि पावसानं सुरुवात केलं आहे. या दाखवतो तुम्हाला बघा. आणि पुढे एवढा पाऊस आहे ना तर सगळं ढग खाली उतरले. तर आता आम्ही चाललोय समडोळीत आणि समडोळीत भावाची गाडी आहे. भावानं गाडी रिपेअर टाकला होता तर म्हणले की आता तसंच तिकडे जाऊन गाडी घेऊन येऊया ती आहे की नाही रे. येस भाऊ 11 हाक मारल्या आलाय. डायरेक्ट गोट्यात आला. डायरेक्ट गोट्यात नाही आहे की नाही. मग काय सलूट सलूट. तर गाडी आणायला गेलाय हा. आता याला सोडून आम्ही इथूनच जाणार आहे सांगलीला. आता हा जो मार्ग दिसतोय तो डायरेक्ट बायपासला जातोय. तिथून आम्ही डायरेक्ट घरी जाणार. ह्यो इथूनच गाडी घेऊन डायरेक्ट घरी जाणार ह्यो सांगलवाडीत. तर भावाला सोडून आम्ही आता निघालोय. भाऊ तिथे थांबलाय गाडी घ्यायला. तो हम अब जा रहे हैं. ओ माय गॉड इथं रेनबो पडलाय. येस मस्त पडलाय. हा तुम्ही बघू शकता कसलं भारी रेनबो दिसला असेल रेनबो तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कसलं सुंदर झालंय हे. पूर्ण इकडे पर्यंत आले. हे मध्ये आले काय त्यासाठी सॉरी गाईज. तर आमचा माईक हरवलेला आहे कॅमेराचा आणि परीचे बाबा खूप चिडलेले आहेत. आम्ही माईक शोधायला लागलो. तिला खाली पायात बघितलीस. परीचे बाबा खरं तर खूप चिडलेले आहेत. इकडं शोधा लागलाय तो आणि मी इकडं शोधा लागले. हाय काय इथंच की वाटत घेऊन बसतात माहीत. अरे अडकवलं एवढं छानपैकी त्यांनी केले काय तू पण. फायनली माईक सापडलेला आहे. नाहीतर काय माझं खरं नव्हतं आज. आणि खरं तर आम्ही तर रेनबो आला तर रेनबो पण गायब झाला. रेनबो पण गायब झालाय आणि फोटो काढायला उतरलेलो तेवढ्यात माईक पडलेला.
रेनबो पण घाबरला गणेशला. हाय का स्वच्छ? तर याला काठी लागली असती. अशी कशी लागली असते. ह्याचा जीव आहे गणेशवर, म्हणून लगेच सापडला गणेशला. फायनली सापडलेला आहे आणि गणेश खूप चिडलाय आमच्यावर. नवीन आहे त्यामुळे जरासं त्याला पण धस झालं. साहजिकच आहे, एखादी गोष्ट आपण एवढ्या ह्याच्यानं एक्साइट होऊन घेतोय आणि ती कुठतरी पडली तर जरा होते. पण माझी चूक आहे, माझ्या हातनं पडलेला माईक. मी असं वाट्यात ठेवलेलो आणि मला उतरताना ते लक्षात आलं नाही, त्यामुळे माईक पडला. सॉरी. वाटत ठेवायला काय हे इथे. सॉरी पिल्या, मला माझ्या लक्षात एक राहत नाही. मी आहे का? मी आहे लक्षात तुला? तिने सॉरी मी सॉरी, तिला ओरडलो मी. कारण तो माईक दोघांना पण ओरडला सोडा आम्हाला. माईक एक तरी माईक एवढी जायची, कुठे गेलेलं पण कळत नाही. इकडे तिकडे कुठेतरी असं ह्या इथे तरी खाली ठेवली असते तरी चाललं असतं तरी. ह्या इथे कप्प्या आहेत आणि ह्या कप्प्यात ठेवली नाही तिने. माझ्याकडे दिलती तिनं, पण माझ्या हा, लक्षात आणि येईना. हिच्याकडे तर आधी 4-5 वस्तू आहेत, त्यात तिला कळना की तिनं काय घेतलं ते. Sorry पिल्या. असं सोड, दोघांना पण सोड. असू दे आता. आम्हाला लय ओरडलास. आम्ही लल्लो. ह्यांना ते ठिकाण कुठं उतरलीस ते दाखवा म्हणताना तिला 4 तास लागला ते कुठं उतरायला. अरे मी तर शोधत होतो गणेश. मला अरे मी वाटलं सांग, मला माहिती आहे की तू इथनं उतरलाच म्हणल्यावर खालीच पडला असणार, म्हणून मी तुला म्हणलं की तू आणि मला तिथे ते ठिकाण दाखव. खरं सांगायचं तर तिथे कुत्रं मेलं होतं, त्यामुळे मला तिथे 2 मिनिटं सुद्धा थांबू वास वाटलं नाही. मारत एवढा होता वास आणि मारत होता. असं मळल्याकडे व्हायला हा, लागलेलं. त्यामुळं तिथनं आम्ही पुढे आलो जरा. पण माईक तिथंच पडलेला, कारण तिथंच उतरलेलो आम्ही. ठीक आहे, तर फायनली माईक सापडलेला आहे. हस पिल्या. ओके चल. तर आम्ही आताच घरी पोहोचलेलो आहे आणि साधारण किती वाजले असतील का पिल्या? आता 6:20. ठीक आहे, 6:30 वाजले असतील. आणि आता आम्ही आलेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकाच साडीचं शूट झालेलं आहे, कारण अंधार पण पडायला आलता आणि चेंजिंगचा पण जरा प्रॉब्लेम होता, त्यामुळे एकाच साडीचं शूट केलंय. आता काय वाटलं तुला? आता दुसऱ्या साडीचं एक शूट आहे, ते आम्हाला उद्या करावं लागणार. त्याच्यासाठी उद्या जावं लागणार आहे, कारण जरासं घरापासून लांब असल्यामुळे चेंजिंगचा प्रॉब्लेम येतोय आणि त्यामुळे हे असं ॲडजस्ट करणार आहे. आणि आम्ही खाऊ खाल्लेला कागद परीनं अजिबात टाकली नाही रोडवर. उलट तिनं सांगितलं की कागद टाकू नका, आम्हाला सांगितली तिनं. एवढं भारी वाटलं. चल, तर आता आपलं घरातलं जे काम आहे त्याला सुरुवात करू. पिलू माझं दिवा लावत आहे. तर मित्रांनो, सकाळी पण पूजा परीनेच केली होती आणि आता पण परीच करत आहे. तर आजचं शूट तर कंप्लीट झालेलं आहे आणि आता उद्या परत आम्हाला वेगळ्या साडीच्या शूटसाठी जायचं आहे. तर उद्याचा ब्लॉग पण नक्की बघा. तर मग हा ब्लॉग आपण इथे संपू, पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.